महापालिकांच्या निवडणुकीत मतदानाआधीच महायुतीचा गुलाल, भाजपचे सर्वाधिक 11 उमेदवार बिनविरोध, शिंदेंचे 6 तर अजितदादांचे 2 उमेदवार विजयी। पुण्यात तिकीट वाचवण्यासाठी शिंदेंचे उमेदवार उद्धव कांबळेंनी गिरडा दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म, अनावधानानं एबी फॉर्म फाटला, कांबळेंचं स्पष्टीकरण, एकनाथ शिंदेंनी काढली खरडपट्टी। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव आणि राज ठाकरेंची 4 तास बैठक, महापालिका निवडणुकीसाठी वचननामा, प्रचार सभा, रॅली संदर्भात दोन्ही भावांमध्ये चर्चा, 4 जानेवारीला ठाकरे बंधूंचा वचननामा होणार जाहीर। अर्ज मागे घ्यावा लागल्यानं पुण्यातल्या भाजपच्या उमेदवार पूजा जाधव ढसाढसा रडल्या, भाजपवर टीका करूनही उमेदवारी मिळाल्यानं या प्रचंड ट्रोल झाल्या होत्या। मुंबईत भाजपच्या महिला उमेदवारानं झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडत पक्षाला फसवलं, तर संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यानंच भाजप उमेदवाराचा बी फॉर्म लपवल्याचा आरोप। नाशिकमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमधला वाद पेटला, गहाळ झालेले 4 एबी फॉर्म बडगुजर यांच्याकडे, सुनील केदार यांचा आरोप, तर पक्षानंच एबी फॉर्म दिल्याचा बडगुजर यांचा दावा। राहुल गांधींची श्रीरामाशी तुलना केल्यानंतर नाना पटोलेंची सारवासारव, विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण, तर भाजपची नाना पटोलेंवर टीका। साताऱ्यात ग्रंथदिंडीनं 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, संभाजी कादंबरीवरून संभाजी ब्रिगेडचं विश्वास पाटलांविरोधात आंदोलन, चर्चेनं शंका दूर करू पाटलांची भूमिका। पंढरपुरात भंग पावलेल्या देवतांच्या 37 मूर्ती या विठ्ठल मंदिर बदलणार, जुन्या मूर्ती संग्रहालयात संरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती।